Piyush, come on. गाईज एक टप्पा तर वर चढ आलोय आणि व्ह्यू बघा. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग्स. तर आज जाणार आहे आपण ट्रेकिंगला. आणि ट्रेकिंगला कुठं जाणार आहे आता तुम्हाला डायरेक्ट जाताना दाखवतो, कारण की इथं सांगत नाही. तर आता लवकर उठलायच, कारण की डोळे पण खूप जागतात जरा जरा. तर आता जाऊया आपण, चल. सरतेक 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 सोन जायला येणार आहे का? सोन जायला येणार आता काय येत ना उघडू तर गाईज आता रेडी झाले आणि आलोय आता खाली. हे बघा, पूर्ण आउटफिट केलाय. आता पियुष येतोय आणि मग त्यावर जाणार. चला जाऊया. पियुष तर आलाय, चला जाऊया. पियुष आता चाललोय गणपती घाटावर जात जाता. हे बघा ना, गणपती घाटावर तुम्ही बस जाता आता ना. गाईच इथून पुढे सगळा सोंजाईचा एरिया चालू होतोय. आणि या साईडला बघा, कॅनल पास करून असं जायला लागतं इकडे. इकडे या साईडला पण कॅनल असा. इकडे बघा, आता इथून सगळे शेत चालू आहे. आता दोन्ही बाजूला शेत आहे आणि असं मधून रोड गेलाय. आज इकडं संडेमुळं गर्दी पण खूप असणार. बघू आता, असली तर असली. या रोड मधनं जाताना किती भारी वाटते ना. हा बघा, सगळा सोंजाई विहार इथं या बिल्डिंग मध्ये असं बोलतात त्यांना. आता डायरेक्ट पायथ्यापाशी जाऊया आपण. इथून तुम्हाला दाखवतो बघा, हे कसं दिसतंय. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आता सोंजाईच्या पायथ्याला. आणि हा इथं पाठीमागे दिसतोय ना, हा सोंजाईचा पायथा आहे. आणि एक मिनिट तुम्हाला दाखवतो परत. गाईज पोहोचलोय आणि दम पण खूप लागला. तर इथं स्टार्टिंगला दम लागलाय. हे बघा, इथं तर पायथा आहे आणि इथून दम लागलाय. इकडे बघा कसं खांदे दरीवाणी दिसते का ना, सेम. आणि आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलं मी, तेव्हा झाडही होती थोडीशी. आता हे उन्हाळ्यामुळं वाळल्यात. आता आम्ही स्टार्ट करतोय. पियुष, तुझं काय म्हणणं इथं झाड लागली पाहिजेत का नाही? लागली पाहिजे. कारण की आता हे बघा ना, आपल्या इकडं असं असं झालं म्हणजे बघा ना किती वाळकं वाळकं झालंय. असं जर दिसत असलं आपल्या इकडं तर कसं आहे. त्यापेक्षा झाडं लावूया आपण सगळ्यांनी, असं निश्चय करू ह्यावेळेस. हो ना पियुष? हो. चलो जाता आता आम्ही वरती. Piyush, come on. गाईज एक टप्पा तर वर चढ आलोय आणि व्ह्यू बघा. हे बघा, इथं झाड लावले असं वृक्ष संवर्धनाचं आमचं कोणीतरी ऐकलंय गाईज, है ना पियुष? हो.
जसं मला बोललेलं ना मग कशी वरतून एकदा व्ह्यू दाखवतो. हे बघा आता हा पहिल्या टप्प्यानं व्ह्यू दाखव. मस्त आहे ना काहीच. आता जाता आपली वरती डायरेक्ट तुम्हाला दुसरा टप्पा दाखवतो, कारण की चढ आहे ना खूप. तर चल जाऊया. तर गाईज आम्ही तर आत्ता दुसऱ्या टप्प्यापाशी पोचलोय. हा बघा दुसरा टप्पा म्हणजे हे दुसरा वाड्याचं झाड आणि हे पहिलं वाड्याचं झाड मागाशी दाखवलं त्याप्रमाणे ना. आणि इकडं गाईज आमचं कोणीतरी ऐकलं, इकडं बघा ना, इकडं झाड लावले तर ह्या साईडला, हे समोर दिसतंय ते ह्या साईडला, इकडं इकडं असं. म्हणजे आपल्याला पण झाड लावायला पाहिजेत गाईज. आणि आता हा बघा अवघड रोड एवढा, म्हणजे हा नुसता असं हे ठेवून जायला लागणार आहे. हा शॉर्टकट आहे आणि हा चांगला रोड आहे. पियुष बाबा चला की. पियुष बाबा तर बसलं झाडाखाली जाऊन. तर आपण त्यांच्या आधी पोचूया डायरेक्ट वरती. आणि इथं तुम्हाला दाखवत होतं, एक मिनिट. एक मिनिट, हे बघा रोड कसा आहे बघा. हेच असल्या रोड मध्ये पण चढायला लागतं ट्रेकिंग करायला आल्यानंतर. इकडे बघा कसं वाळलं वाळलंय, तुम्हाला दाखवलं ना मगाशी. हे बघा हे कोणी केलंय ना, हे खूप मस्त केलंय. ह्या झाडाला का 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 पालवी माहिती आहे का? ह्या झाडाचं पुण्य आहे, कारण की ह्या झाडाला कोणीतरी बांधले पाण्यासाठी. आणि हे कशासाठी तर पक्षी आपले येतात उन्हाळ्यात ह्यात, तर त्यांना पाणी पिण्यासाठी ह्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणजे त्यांना पाणी दुसरीकडे कुठे भेटत नाही. कारण की ह्यांचा आवाज बघा तुम्ही, आवाज बघून तुम्हाला समजलं असेल इथं किती पक्षी आहेत काय आहे असं ते. आवाज ऐकून लक्षात आलं ना तुमच्या काहीच. आता ह्यांना पाणी पाजण्यासाठी केल्यामुळे बघा की ही बाकी झाडं बघा आणि हे एकटं झाड आहे ना बरोबर. खेळांमध्ये सांगा मस्त आहे ना आयडिया ते. पियुष ते झाडाचं काय सांगतस? ते झाडाचं खूप पुण्य आहे. हा, हे एवढ्या दगडांमध्ये एकटा आलेला आहे, वन मॅन आर्मी सारखा. वन मॅन आर्मी. हा, हा. कसं आहे विषय हाड. इथून रोड बघायचं कसं आहे. त्या रोडवरनं पाय असं घसरतात ना. तुम्ही कधी येऊ नका, आम्ही येऊन केली चुकी. चुकी म्हणजे आम्हाला येतं गाईच, कारण की आमचा रोड पाट आहे. तर आता ह्या साईडनं बघा, इकडून फुल लॉंग कट तो आला आहे आणि इकडून शॉर्टकट वाला. तिथं जायचं पियुष, तिथं त्या लोखंडाच्या इथं हा, जाऊया. जाऊन कळायला डायरेक्ट वर जाऊ. त्यापेक्षा काय करू, डायरेक्ट वर जाऊ आणि मग खाली परत. ठीक आहे. चला जातो आम्ही आता वरती. काहीच रोड पाहू शकता तुम्ही, मागाशी दाखवलाय तुम्हाला, पण आत्ता पण बघा. हा बघा इथून सगळं कसं खाली. अरे पियुष तर पोहोचला काहीच वरती. पियुष भाव हळूहळू चला की, आम्ही पण येतोय. अहो गाईज आपण आत्ता पोचतोय तिसऱ्या वडाच्या इथं. हे झाड बघा, हे बघा रोड कुठनं काढलाय बघा. मी माझं काय बोलायचं. ह्या साईडला बघा, इकडं ते बार हे खांब लोंकायला. आपण बसलोय तिसऱ्या वाड्याच्या इथं. आता फक्त लास्टचा राहिलाय, डायरेक्ट आपण लास्टच्या इथं जाऊ, कारण की रोड पण खूप अवघड मला दाखवलं नाही मी आत्ता. तर हे बघा इथून मला चढायचं आहे, म्हणजे हा शॉर्टकट आहे. ह्या साईडनं आहे चांगला, पण आपण शॉर्टकटनं जाणार कारण की आपण प्लेयर आहे. हो ना पियुष? चलो. कायच आपण पार केलंय हे, आणि आता पियुष बाबा पण पार करते. काय जातं तर मला तिसऱ्या टप्प्यावरून पण येऊन दाखवतो. हा बघा गाईज,
मध्ये समोरचं कसला मस्त दिसते सूर्य आहे का नाही. तर चला जाऊया आपण आता वरती 4थ्या टप्प्यावर आणि मग डायरेक्ट वरती पोचतो होता कारण की मंदिर जवळ आले. काहीच आत्ता 4थ्या टप्प्यापाशी पोचायला आलो आपण. हा बघा इथं 4था टप्पा समोर दिसते आणि हे असं पार करून जायला लागते. हे बघा ना चढाचे इथून एवढंच केलं खालचं आपण. हे कोण वरते वरतून हे बघा असं असं धरून जायला लागतं. नाही तर काय पडलं तर उगाच व्हायचं अवघड काहीतरी. त्यामुळे जाऊया आता डायरेक्ट 4थ्या ह्यापाशी. इकडं पियुष बाबा पण चढायला लागले. पियुष बाबा आद्या तुम्ही फक्त येऊ नका खाली. तर पियुष बाबांनी वर चढवले आपल्याला. तो चलो अभी ये देखो रोड देखो गाइस. रोड भी बहुत खतरनाक है. हे बघा इकडून आहे चांगला रोड. तुम्हाला मागाशी म्हणलं ना आमच्या अंगात किती प्लेयर आहे ना आम्ही त्यामुळे काय आता बोलायचं. हे इकडून चल. चौथ्या टप्प्यापाशी पोचायला काहीच किती हे लागलं बघा. हे बघा 4थ्या टप्प्यापाशी तर पोचलोय. ते इथं वडाच्या झाडाचा पाय पडतो जातो आता वरती. इकडं पण पाण्याचं हे केलं सोय मस्त मध्ये. जातो या बारक्या रोडमधून. जय श्रीराम. गाईज आपल्या पाठोमाग लगेच काही माणसं पण आले ट्रेकिंगला आणि काय वरती पण गेले. तर आपण पोचलो अवघड रोडवर आहे का. तर इथून स्टार्ट होतं आहे. हा शॉर्टकट आहे इथून आणि इथून वरती म्हणजे चांगला रोड असणारा म्हणजे लेडीज कोण पण जाऊ शकतं. इथून पण जाऊ शकतं हो ना पियुष. हो चला जायचं का इथून. लेट्स गो. फॉर ट्रॅकिंग गाईज फॉर शॉर्टकट. शॉर्टकट बघा गाईज इथून कसं आहे. गाईज शॉर्टकटवरून कसं जायला लागते. एक मिनटं बघा की अच्छा डोळ्यात गेलं असतात आता. पोचलोय फायनली आम्ही तो वरती. ह्या साईडला बघा इथून असं रोडवरती झाला काहीच. खालून असं वाटतं का तिकडे एवढं रोड असेल म्हणजे असं दगडीतून. हे बघा फुल खतरनाक वाटते ना फुल खतरनाक. डायरेक्ट जाऊया आपण वरती. वरती तुम्हाला देवळाशी दाखवतो. आता तुम्ही पाहू शकता हे समोर एवढं सगळं आम्ही एवढा मोठा फुल डोंगर पार करून गाईज आम्ही चढलो आता वरती आणि आम्ही पोचतोय आता. हे पहा इथंच मंदिर आलं जवळ आम्ही पोचतोय. ते मंदिर दाखवलं ते वेगळं आहे त्या साईडला आहे. आता हे पोचतोय मी पहिल्यांदा सोंदायच्या मंदिरात. तर आता हा रोड बघा ना हा पण रोड खूप खतरनाक आहे. एक मिनिट हे पहा जर तुम्ही येत असा इकडं तर असा कचरा करू नका गाईज. ही एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला कारण की आपल्या ह्याच्यात पर्यटक पण येतात ना खूप. मग ते घाण वाटतं ना आपल्या इथं. हे पहा असं नारळ ठेवले. सगळ्यांनी साफसफाई करा आपल्याचे समजून असं. तर आम्ही पोचतोय आता. चला डायरेक्ट देऊ दाखवतो तुम्हाला. गाईज शूज पहिल्यांदा बाहेर काढून ठेवलेत आणि आता निघालो आम्ही. हे पहा मंदिर इथं. ते पहा किती मस्त आहे ना गाईज असं. गाईज व्ह्यू कसा आहे कमेंटमध्ये सांगा नक्की. इथं माणसं पण राहतात त्या बाबा असतात ते.
आपले छत्रपती शिवाजी महाराज, आधारस्तंभ, आपले प्रेरणास्थान. हे पहा इकडं पण आहेत, इकडं पण असे मंदिर आहेत. इकडे या साईडला पण आहेत, म्हणजे इकडे देणगी हे कोणाला द्यायचं असेल तर या साईडला देऊ शकतो आपण. आणि हे पहा आपण पोहोचतो आत्ता मंदिरात. हे समोर दिसतंय ते कुलदैवत आहे, काय काय नंतर कुलदैवत आहे, काय काय नंतर आहेत समजाय माता. पाय पडून आलो बाहेर. इथे साईडला पिण्याचे पाणी पण आहे आणि पिण्याच्या पाण्यात असे मासे पण आहेत. आधी खूप होते इथं मासे, पण आत्ताच कमी झालेत बघा. इथं वर यायचे पराचे, पण आत्ता तर कमी झालेत. चल जाऊयात आपण बाहेर. हे बघा इकडं वरती पण राहिले आहेत असे. तर डायरेक्ट त्या मंदिराकडे जाऊया. जाता आलो आपण मंदिराच्या बॅक साईडला, आणि बॅक साईडला बघा हे तळ आहे असं इकडं, आणि इकडं बघा हे कशाचं झाड आहे पियुष, काय समोरचं आहे? केतकीच्या फुलाचे. केतकी नाही, पांढरा चाफा आहे. संस्कृत मध्ये केतकी म्हणतात. हो संस्कृत. पियुष बाबा कसे आहे पियुष बाबा? हे इकडं तुम्हाला दाखवते जवळ फुल. काय एक मेन गोष्ट बघा, आम्ही म्हणजे फनी गोष्ट आहे, आम्ही शूज कसे घातलेत बघा, कारण की त्याला पण त्रास नको वाकायचा. आता ह्याच्यावर होणार आहे आमचं अवघड. हे बघा ना कसलं रोड आहे, आणि इथून पाय ते घासायला देतात. हे बघा फुल एक दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. पार केलंय आपण गाईच जेवढं, आणि आपण वरती पोहोचलोय. फुल काय हाताला जे आहे ना, थांबा खाली येऊन दाखवतो एक मिनटं. वरती खूप मस्त आहेत गाय फुलं, इथून असं दिसणार नाही तुम्हाला. बघा असं एक फुल आहे, असं मस्त आहे ना गायच. हे वरतून तर खूप चांगलं दिसतं, तिथं वरतून काढायला काय येणार नाही आपल्याला, त्यामुळे आपण जाऊया डायरेक्ट ह्या मंदिराकडे. तुम्हाला जे खालून दाखवले त्या मंदिर, तर मंदिर दाखवतो तुम्हाला जवळून येतात आता. गायच इथं काहीतरी संदेश लिहिला आहे तो बघा. कळोबाई मंदिरासमोर कोणीही पशुहत्या केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पशुहत्या जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला समजेलच. ह्या साईडला बघा, ह्या साईडला सगळा बावधन कन्नूरचा एरिया आहे, आणि ह्या साईडला असे वरती झाडं पण लावलेत मस्त मध्ये, आणि इकडून हा आपला एरिया सगळा वाईचा. जे तुम्हाला खालून मंदिर दाखवलेलं की बा हे आहे ह्या साईडला, तर आपण मंदिराकडे चाललेलो काहीच मधूनच इकडे कुठं आलं ते म्हणाल तर. 1 मिनटं मंदिर दाखवतो मला समोरून. आता पहिला बदली छोटासा पाहिजे. पियुष बाबा इकडे काय असले तसे. पियुष बाबा पियुष भाई लक्ष दिलं नाही चाहिए. हे बा असं मस्त आहे ना. मंगळा अच्छा चावला असता का नको बाबा हे मोठे. सो गाईज कसं वाटलं मंदिर आत्ता तुम्हाला सगळं दाखवलं, ते व्ह्यू तर आवडला असेल तुम्हाला. आता आम्ही निघालोय खाली, जायचं का? चला जातो आम्ही आता खाली, डायरेक्ट खाली भेटूया आपण. गाईज बघा खाली येताना आपल्याला थोडा मुलगाच भेटलाय, आणि एवढ्यावर बघा तो ट्रेकिंगला आलाय. बाय बाय, थोडंसं राहिलंय, चल जाऊया. 3 स्टार्ट. आता पियुष बाबा आपल्याला काहीतरी सांगत आहेत. हां आता आम्ही इथे बसत आहोत झाडाखाली, जरा दमलेलो आहोत खूप.
झाडाखाली दमलत नाही तुम्ही. आता काहीतरी बोलत होता ना, नाही काय काहीतरी कोण सांगू होता तुम्ही पडलेला. स्माइल करा पियुष बाबा. हे चला. तर गाईज फायनली आत्ता आम्ही खाली पोचलोय आणि आता तुम्हाला वरती दाखवलं तो व्ह्यू कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पियुष कसा वाटला व्ह्यू? चांगला होता. पियुषला पण आवडला, फ्रेश वाटला. म्हणजे इकडं आल्यानंतर सगळ्यांनाच फ्रेश वाटेल गाईज, कारण की इकडचं वातावरण तसं आहे. तुम्हाला आता दाखवल्यानंतर समजलं असेल, म्हणजे बघितल्यावर समजलं असेल. तर आजचा ब्लॉग आपला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा आणि अकाउंटला आपल्या फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.